तर मराठवाडा याच्याविषयी नेहमीच म्हटलं जातं की शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काडी ऊसाची पाचट जगा मिळाया साखर. असा ऊसतोड कामगारांचा, शेतकऱ्यांचा आणि गरिबांचा अशी जरी सगळ्यांनी हिनवना केली असली तरी त्या मराठवाड्याला कलाकारांचा बाले किल्ला म्हणतात. कारण मराठवाड्याने शास्त्रीय संगीत, चित्रपट आणि नाट्य क्षेत्राला अनेक हिरे प्रदान केले. त्यातलाच एक हिरा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. अर्थातच मी परिचय करून देते आहे. पंडित सुधाकर चव्हाण मराठवाड्याचे सुपुत्र आहेत आणि मला अभिमान यासाठी वाटतो की आज मंचावर पंडितजी आहेत आणि निवेदन करण्यासाठी मराठवाड्याचीच कन्या आहे. कारण माझी जन्मभूमी मराठवाडा आहे आणि पुण्यनगरी ही माझी कर्मभूमी आहे आणि मीही त्याच मराठवाड्याची कन्या आहे. म्हणून आज मला अभिमान वाटतं पंडितजी मंचावर आहेत. पंडित सुधाकर चव्हाण हे मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी आपल्या शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित डॉक्टर सुधाकर मराठे ग्वाल्हेर घराणे यांच्याकडे सुरुवात केली. त्यासोबतच त्यांनी दुर्मिळ रागांसह त्यांनी अनेक रचना सादर केलेल्या आहेत. अल्पकाळातच त्यांनी विशारद आणि अलंकार गंधर्व महाविद्यालय मुंबई इथून पूर्ण केले. पुढे शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कलाश्री संगीत मंडळ या संस्थेची स्थापना केली, ज्याद्वारे अनेक त्यांनी संगीत महोत्सव आणि मैफिली, त्यासोबतच अनेक प्रशिक्षण शिबिरं पंडितजी आयोजित करतात. 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी संगीत विशारदपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. पंडित सुधाकर चव्हाण एक प्रतिष्ठित शास्त्रीय गायक म्हणून तर प्रसिद्ध आहेतच, पण अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. शास्त्रीय गायनातील अनमोल योगदानाबद्दल त्यांना नुकताच 2025 मध्ये 21व्या कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे. ते साऊंड ऑफ होप साठी खास प्रसिद्ध आहेत आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेलं व्यक्तिमत्व. म्हणूनच मी म्हणेल की स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची परंपरा चालवणाऱ्या या तेजपुंज व्यक्तिमत्वाला सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते आहे. माननीय जान्हवी मॅमला विनंती, कृपया त्यांनी पंडितजींना सन्मानित करण्यासाठी यायचं. म्हणून अगोदर तुमची साथ संगीतांची घेतली आहे मी. आणि त्यानंतर ऋषिकेश जगताप खास तबल्यावर. आणि आज आपल्यासाठी खास शाश्वती चव्हाण. तुम्ही मंचावर एक